नीट पेपर लीक और अवैध बालू खनन मामले पर महाराष्ट्र में बड़ी कार्रवाई जारी है। महाराष्ट्र के राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने कहा कि छात्रों का भविष्य बर्बाद करने वालों पर केंद्र और राज्य सरकार सख्त कदम उठा रही है। इसके साथ ही नागपुर, भंडारा और जालना में अवैध बालू परिवहन पर कड़ी कार्रवाई के निर्देश पुलिस अधीक्षकों को दिए गए हैं। मैंने नेट के ऊपर कहा कि केंद्र सरकार ने, राज्य सरकार ने कड़ी कार्रवाई की है। जिन लोगों ने हमारे स्टूडेंट का जीवन बर्बाद करने का प्रयास किया, उनका जीवन बर्बाद होना चाहिए। ऐसे लोगों पर कड़ी कार्रवाई होनी चाहिए, यही भूमिका थी और वो कार्रवाई हो रही है। कांग्रेस के कार्यकाल में कितने बार ये हुआ है, लेकिन राजनीति नहीं करनी है। कार्रवाई हुई है। जिन्होंने बदमाशी की, उनकी आवाज बदमाशी पूरी निकालेंगे। राजीनामा मांगना अपोजिशन का काम है, लेकिन धर्मेंद्र प्रधान जी का मैं आभार व्यक्त करता हूँ। कम दिनों में उन्होंने खोज के निकाला। धर्मेंद्र प्रधान जी ने कम दिनों में खोज के निकाला। हमारी केंद्र सरकार ने खोज के निकाला, राज्य सरकार ने उसको पूरा सपोर्ट किया। निश्चित रूप से ऐसे लोगों को उनका जीवन बर्बाद होना चाहिए, जिन्होंने इनका जीवन बर्बाद किया, हमारे स्टूडेंट का जीवन बर्बाद किया। माननीय पुलिस अधीक्षक श्री हर्ष पोद्दार आणि पोलीस आयुक्तांना सूचना दिली होती की नागपूर जिल्ह्यामध्ये नियमबाह्य अवैध वाहतूक ही नियमितची करा, पण 20 ब्रास 30 ब्रास वाढू त्यावर होणारे ऍक्सिडेंट आणि अवैध वाळूची चोरी हे माझ्या लक्षात आली होती आणि त्यामुळं आमच्या पोलिसांनी, महसूल खात्याने पुढाकार घेतला आणि नागपूर जिल्ह्यात मोठी कारवाई झाली, भंडारा जिल्ह्यात मोठी कारवाई झाली। राज्यामध्ये जालन्यामध्ये आमच्या तिथल्या जिल्हाधिकारी सौ मित्तल यांनी खूप चांगली कारवाई केली आणि त्यामुळे मला असं वाटतं राज्यामध्ये चुकीच्या पद्धतीने वाळू येणे हे काही चालणार नाही। कडक कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्रात दिले गेले आहेत। नाही, वाळू येऊ द्या, वाळू पाहिजे आहे। वाळू नसेल तर इन्फ्रास्ट्रक्चर बंद होईल, पण वाळू हे नियमात आली पाहिजे। जे काही त्यांच्याकडे रॉयल्टी आहे त्या रॉयल्टीमध्ये आली पाहिजे। पण 5 ब्रासची रॉयल्टी, 6 ब्रासची रॉयल्टी, काढतात 20 ब्रास, जे काही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध होता ते थांबवण्याचा प्रयत्न केला आहे। मला वाटत नाही की राष्ट्रवादी काँग्रेसने, माननीय आमच्या सुनीताताई पवार यांच्या नेतृत्वात आहे, तिथे कुठलंही त्या ठिकाणी असं हे नाही आहे, मतांतर नाही आहे। काहीतरी उगीच बातम्या येत आहे। रोहित पवारांनी कशाकरता भेट घेतली याबद्दल मला माहिती नाही। चांगलं झालं ते त्याची लिंक शोधल्या गेली, त्यांना त्याच्या हवाली करण्यात आलं। अशा समाज विघातक कार्य करणाऱ्या आणि लहान जे विद्यार्थ्यांचे जीव घेणाऱ्या अशा लोकांना सोडलं गेलं नाही पाहिजे। याची कारवाई, कडक कारवाई मुख्यमंत्र्यांनी केली, केंद्राने केली। मी या लोकांनी जे कर्तव्य केलं आहे, चुकीचं कर्तव्य केलेलं आहे, जे नीट परीक्षेत पेपर फोडलेला आहे, यांचं खऱ्या अर्थाने त्यांचं पूर्ण कारवाई केली पाहिजे, या भूमिकेची मी आहे।